तर कसं काय मित्रांनो, आज आम्ही निघालोय का अशा ठिकाणी ते तुम्हाला माहिती सुद्धा नसेल आणि तुम्ही बघितलं सुद्धा नसेल. त्या अगोदरच्या गावापासून बाहेर आहेत त्यासनी कॉल करून, कारण त्यासनी सुद्धा गावापासून दूर गेलेलं काहीतरी वाटायचं. त्यांच्या जखमीवर मीठ तोडल्यानं आम्ही ठरवले आता जायचं. निघाले म्हणलं काहीतरी खायला गेलं असते म्हणून आम्ही आलोय दुकानात. खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही, यालाच लागतंय साई किराणा स्टोर मध्ये. तर असा एक व्हिडिओ केल्यानंतर आम्हाला मिळाले खायला फुकट. असं काय नाही, पैसे दिला नाही आम्ही आता निघालो. तर आता गावाकडे म्हणलं जे दिसेल ते आता विषय हाच दिसतो. विषय म्हणजे यो पावसाळा, हे दलिंदर मित्र, एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. जेवण झाल्यानंतर आपल्याला काहीतरी स्वीट असते, तसं एकदा का विनागर पावसाळ्यात मित्रांसोबत फिरायचं. काय जुळलं असं वाटणं खरं असं. इट ऑल डिफिनेशन इज कॉल्ड लाईफ. तर मित्रांनो, मी जे बोलते त्याकडे जरा लक्ष कमीच द्या, त्यामागच्या भावना समजून. मित्रांनो, पुढे आल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली. तर या विश्रांतीचा फायदा म्हणजे एक ग्रुप फोटो काढूया म्हणतो. तर मित्रांनो, या निसर्गाचा या प्रवासाचा फोटो मोबाईल मध्ये जास्त नाही तर डोळ्यामध्ये साठवायचा. काय नाही, दोन्हीत पण साठवायचं, कारण पुढच्या वेळेला तुम्हाला यायला जमलं नाही तर हा फोटो बघून दिवस साठवायचं. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मना. तर रविवार म्हटल्यानंतर प्रसाद तिथं दरवेळी गर्दीच. या रविवारामुळे डॅमचा नजर सुद्धा विशाळ झाला. हे बघायसाठी लोक लय लांबून येतात. मित्रांनो, आम्ही हे बघाय आणि तुम्हाला हे दावायला आलेलोच नाही. पण जायचा हिडन धबधब्याला नाही, बदबद्याला. हा जास्त वॉटरफॉल कुणाला माहितीच नाही, कारण तिथं जायला जरा ट्रॅकिंग करत जायला. आणि मित्रांनो, आजचा हा धडा इथपर्यंत. या धड्याच्या पुढच्या पानावर तुम्हाला भरपूर काय काय बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आता फक्त एकच काम करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करून करा. की आता केला नसेल तर कराच फॉलो.